नमस्कार, मी तुमच्या सगळ्यांचा फेवरेट इन फ्युचर फेवरेट असणारा फेवरेट ब्लॉगर. हे काय बोललो मी. आज एक नवीन दिवस आहे, नवीन चॅलेंजेस येणार आहेत. चॅलेंजेस म्हणजे आज आपण फक्त फिरणार आहे. आज रीलचा शूट आहे आणि त्यासाठी आपले मित्र पण आतमध्ये आहेत. मी भेटवतो. सुरू हो गया है, काम सुरू हो गया है. जो असतो तोच प्रथमेश मोरे, जो तुम्हाला लास्ट ब्लॉगमध्ये पण दिसला असेल. आज एक नवीन आहे, स्वानंदी पांचाळ आणि आपला सार्थ. आणि स्वानंदीने मला एक गिफ्ट दिलं आज. ते खूप दिवसांपासून ती देणार होती असं बोलली, पण ते काही मेळ येत नव्हता त्या दिवसाचा. आमचा फोटो आहे दिवाळीतला, तो तिने दिवाळीतला आहे ना, हा दिवाळीतला तो तिने फ्रेम केलाय छोटासा. म्हणजे तिचं पण एक हे आहे, म्हणजे एक अकाउंट आहे. ती त्याच्यावर म्हणजे ती आर्टिस्ट आहे, चांगली लिहिते पण, चांगली रील पण चांगली. म्हणजे हा हे असं ती करत असते आणि तो तिचा बिझनेस आहे, बिझनेस वुमन. हे असं ती करत. आणि थँक्यू स्वानंदी. आता आपण खाली जाऊया. लोकेशन देखणे काय भाई लोक, लोकेशन देखो काय लोकेशन आहे रे. प्रथमेश चांगल्या जागी राहतो. कट. आपण खाली चाललोच होतो, पण आपल्याला एक मनी दिसली. मनी घाबरली, मनी पळतीये. बाय. मनी घाबरते आपल्याला. हे पुढे सोडून गेलेत मला, म्हणजे मला पाठी सोडून पुढे गेलेत. ह्यांना दाखवतो मी काय ते. खूप चांगला व्ह्यू आहे, खूप चांगला व्ह्यू. आम्ही आता चाललोय कुठे? मिंट कॉलनी, MD कॉलेज, मेट्रो स्टेशनच्या इथे. मेट्रो स्टेशनच्या इथे. काय तिथे मस्त शांत जागा आहे आणि इकडे सिनेमॅटिक्स चांगले येतात. सिनेमॅटिक्स चांगले येतात. चांगली आहे. काय लाइटिंग चांगली आहे. बघू. जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय ना. काय के नाही, मी गेलोच नाही तिथे कधी. मी दादरमध्ये खूप फिरलोय पण गेलो नाही. आम्ही हे सगळे दादरचेच आहेत ऑलमोस्ट. सार्थक दादरचाच आहे. हा तर आता परेल म्हणजे ऑलमोस्ट दादर. जोगेश्वरी माझा संबंध. मी हार्बरचा आहे. खूप चांगला एरिया, शांत आहे. प्रथमेश आधीपासून इथे राहतो, पण तो शांत का नाही येते माहित नाही मला. मी पहिला शांतच होतो. मी तुमच्यासोबत आल्यावर मी बिघडलो. ते तर मी पण बोलायला पाहिजे. म्हणजे कोणच शांत नव्हतं, सगळे तसेच आहेत. ते एकत्र आल्यावर मग अजून ब्लास्ट झाला, ब्लास्ट. हा आणि हा, मी एक न्यूज ऐकली होती रीलवर. हा जो एलिफिशियन ब्रिज दिसत असेल तुम्हाला, की थांब दिसतोय, हा जो ब्रिज आहे ना परेल प्रभादेवीचा, तो बंद होणार होता. आम्ही रीलवर बघितलेलं. बीप 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 बनवलाय आपल्याला. बंद नाही झालाय तो. स्कॅम. सार्थक मला अंडर एस्टिमेट करत होता की तू तिकीट घेतलंयस का. मी बोललो आम्ही असं नाही की आम्ही असे आयरे गेले. आम्ही ना हळू पडला असता, डायरेक्ट खाली गेला असता बा. असा इथूनच खाली गेला असता. मला अंडर एस्टिमेट करत होता की बाबा तू तिकीट घेतलंयस का. मी त्याला बोललो आम्ही प्रीमियम माणसं आहे, आम्ही विदाऊट तिकीट म्हणजे स्टेशनपर्यंत पण जात नाही, घरूनच तिकीट काढतो, घरूनच. याची आजी रेल्वेमध्ये होती म्हणून ह्याला ना लाईफ टाईम पास आहे. ह्याची मम्मी पण आहे. मम्मी पण आहे म्हणूनच रे. आजी असती तर जरा थोडंसं आपण ऐकू समजून घेतलं असतं, पण मम्मी स्वतःची आहे. फुकट फिरतो म्हणून आम्ही 3च तिकीट काढतो घरी. आता पण 3च काढले. जे सार्थकने आम्हाला अंडर एस्टिमेट केलेलं की बाबा काढली आहे का तिकीट. पडला, तिथल्या तिथे पडला. बघितलं, मला खेचणारे लगेच पडतात. ट्रेनला पण कळतं मी आलोय, लगेच आली. खूप मस्त लाईट येते. माझ्या फ्रंटचा व्ह्यू, जो माझा तुम्हाला जो व्ह्यू दिसतो ना तो चांगलाच आहे, मी छानच दिसतो. पण जो माझ्या फ्रंटचा व्ह्यू आहे ना, कसा आहे काय बोलतो, व्ह्यू कसा आहे. परेलचं कन्स्ट्रक्शन चांगलं आहे प्रथमेश. आणि आमच्या इथे चेंबूरला 24च्या वर जाऊन देत नाही. बंद. लिफ्टच जात नाही. ती बनवणारी लिफ्ट असते ना, बिल्डिंग बनवणारी जी लिफ्ट असते ना, ती पण जात नाही. बाय द वे, मी आज आउटफिट नाही दाखवलाय माझा. जसं मी लास्ट ब्लॉग मध्ये जो आउटफिट दाखवला होता ना, त्याच्यापेक्षा बराच शांत आउटफिट आज. हे माझा फेवरेट पार्ट आहे आउटफिट मधला. काय झालेलं की माझ्या आईकडून धुता हा शर्ट फाटला होता. थोडासा फाटला की टिअर अप झालेला, असं रफूज झालेलं थोडासा. मग आईने काय केलं,
मला न सांगायच्या आधीच हे करून टाकलं. माझी आई खूप चांगली आहे. माझी आई आर्टिस्ट आहे. माझी आई शिवणकाम पण करते, मला सांभाळते. हे खूप मोठं आर्ट आहे. हे मेन आर्ट आहे. स्वानंदी बोलते हे मेन आर्ट आहे. आणि आज नॉर्मल आहे. ये ट्रिप आहे आज का भाई. माझ्याकडे एक काका बघतायत, ते लाजलो मी त्यांच्याकडे. असे होतात. व्हिडिओ चालू आहे. हा, ह्याला गिम्बल बोलतात. पण याचा आम्ही पण इंस्टाला टाकतो, मी एकटाच बनवतो. ठीक आहे, आम्ही पण तेच करतो. आपण हे युट्यूबचं आहे. थँक्यू. चांगले काका होते, कॉन्टेंट क्रिएटर काका होते. कॉन्टेंट ते पण बोलले की इंस्टाग्रामला टाकतात त्यांचा कॉन्टेंट. गॉड नोज. आम्ही लोकेशन बघायला आलो. इथे आल्यावर बघतोय की ते छोटसच आहे. छोटासा तो पण मी शोधला की तिथे बस स्टॉप आहे. हा, आणि- येऊन आल्यावर बोलला की बस स्टॉप नाहीये इथे. थांबा, ऐका. तिथे लोकेशनच नव्हतं. तुम्ही रील बनवायला चाललाय, एक ठरव ना प्रथमेश. हे चुकलास ना तू. आणि एखाद्याला जर रील बनवायचं तर त्याने बघावं लोकेशन, की बाबा इथे हे शॉर्ट्स बरोबर असे येतील, असं येतील, काही येईल. ठरवून करायचं असं ना कोणती गोष्ट. काय चला निघाल. माझं सगळं ठरलेलं असतं, फक्त तुला काय करायचं ठरलंय का इन्फ्युचर? बघू. महात्मा गांधी हॉस्पिटलच्या इथे 2 बस स्टॉप आहेत, जे स्वानंदीला माहिती आहेत, जिची रील पण नाहीये. अरे मी तिथे शॉर्ट फिल्म केली, ज्याची कॉन्सेप्ट आहे ना, ए जा रे, हे फ्लेक्स नंतर करायचं. इथे नाही भाई. भांडतात, शॉर्ट होतं. पण सार्थक जो शांत बसतो ना, सार्थकला नाही फरक. बघा हे सार्थकचं मेन आहे. सार्थक गँग सायन्स कशात आपल्या. आणि ही दाखवत होती गँग सायन्स कोणती, नेझीवाली कोणती गँग नाही माहित. त्या नेझीच्या डिस्कशन वर नाही ना माझ्या डोक्यात काय आलं की आपला जो इक्का आहे ना, इक्का रॅपर माहितीये, रफ्तार सोबत असतो, रफ्तारचा फ्रेंड आहे तो इक्का. आणि आपले प्रवीण तरडे, मुळशी पॅटर्नचे डायरेक्टर, त्यांचा बोलण्याची पद्धत किंवा जी पिच आहे ना ती सेम आहे. कशी म्हणजे मी सांगतो. ते कसे सेम बोलतात माहितीये काय. इक्का कसा बोलतो कि तूने जब स्टार्ट ही किया ना, मौत का नंगा नाच कर रहा था भाई. तिथून प्रवीण तरडे तिथूनच उचलतात, भाई अरे कोण आहे हा, कुठे हो, अरे काय आहे ती. अरे सेम पिच मध्ये वाटतात मला. रील शूट करतोय त्याच्यामध्ये. आम्ही लोकेशनला पोझिशन घेऊन उभा आहे. बस स्टॉप पण मिळाले पाठी. पण ऍक्टर्सचे नखरे बघा ना भाई. फोनवर बोलतात, फोनवर. एका रील साठी काय काय करावं लागतं. फुटपाथवर आलोय, फुटपाथवर बसतोय. सार्थक, फुटपाथवर बसावं लागतं एका रील साठी. डिवायडर. त्यांच्या बाजूने बोलावं तर हेच. आता काय बोल. हे लोकेशन संपलंय. हे रीलचं फर्स्ट लोकेशन होतं, ते झालंय बेस्ट लोकेशन होतं. चला आता पुढे. हे MD कॉलेज. मी फर्स्ट टाइम MD कॉलेजला आलोय. दुर्वाला आलाय, दुर्वाला. आम्ही आहे ना अशा दुर्वाल्याच्या पाठी पळायचो लहानपणी. मी जेव्हा असं चाळीत वगैरे राहायचो ना आधी, तेव्हा लहानपणी असं दुर्वाल्याच्या पाठी पळायचो. असं पाठी पळायचो, असं पाठी. ते पाठचं पण एक शॉट घेऊन झालाय MD कॉलेजच्या इथला. आता आपण चाललोय कॉफी प्यायला. आलोय ताईकडे कॉफी घ्यायला. आणि एक मुलगा आहे जो ऑड वन आउट आहे आज, फ्रुटी पितोय. त्याला गरम होतोय का काय माहिती. हा बिझनेस असा बरा पडतो, कुठेही घेऊन जाऊ शकतो. हाय ताई, ब्लॉग चालू आहे. ताई नाव काय तुझं? मोहिनी पाटील. ताईकडे आम्ही कॉफी प्यायला आलोय. आम्ही रिव्ह्यू देऊ आता थोड्या वेळाने. रिव्ह्यू येईल. पिलो नाही प्यायलो. हा प्यायलो. त्यांचे डिक्शनचे प्रॉब्लेम खूप आहेत. कॉफी आली आहे. डिक्शनचे प्रॉब्लेम आहे. ढवळणच बोलतात भावा. नाही तिचं डिक्शनचा प्रॉब्लेम आहे. पिलो बेक्स. हे करून दे. पिलो आणि प्यायलो काय करेक्ट आहे ते कमेंट मध्ये सांगा. प्यायलोच बरोबर आहे. प्यायलोच बरोबर. टेस्ट करतो आणि सांगतो काय ते. कशी आहे सांग. सुगंध असतो तो. बघितलं किती डिक्शनचे प्रॉब्लेम आहेत. हे लोक आता मला बघा, आता पिक करतील. आणि मी पुण्याचा आहे. मी बारामती पुणे. कळलं. हे काय तोच आहे. कोणताही परेलचा उठसूट माणूस उठून मला बोलेल की बाबा तुझं डिक्शन खराब आहे, तर मी ऐकून घेईल. नाही चालणार.
नाही चालणार. ताईला रिव्ह्यू देऊन निघूया ती कशी होती कॉफी. ताई छान कॉफी होती. थँक्यू. हाय दादा, ब्लॉग चालू आहे. ठीक आहे, आता रील आणि ब्लॉग पुढे कंटिन्यू करूया. शिरे ते खूप मस्त लोकेशन आहे रे. लाईट तर बघा मस्त आहे. काय आहे लोकेशनचं नाव काय आहे ते? अजून त्या रोडवरनं पुढेच गेलो नाही आम्ही. हे बॅकग्राऊंड खूप मस्त आहे, ब्राऊन आहे पूर्ण. मी माझा आउटफिट दाखवला होता, तो जरा बरा नव्हता आला. परत एकदा दाखवतो. आम्ही जसं टेक घ्यायला गेलो, काकांनी गेटच उघडलं. काय बोलायचं याच्यावर? गाडी चाललेली आणि या छोट्याशा स्विफ्ट साठी आम्हाला थांबावं लागलं. सपोर्टच नाही बघा. काका परत थँक्यू काका गेट बंद करतायत परत. नाही सपोर्ट आहे, सपोर्ट आहे. कसे दल बदलू होत ना आपण, लगेच पलटतो. मध्ये नाही घेऊ शकत. ब्रिजच्या खाली आम्ही. खूप चांगला सूर्योदय होतोय. सूर्योदयच ना आता सूर्योदयच होतोय. सनसेट खूप चांगला आहे, खूप चांगला आहे. परेल दादर सूर्यास्त होतोय. प्रथमेशला अरे थांबा ना, भांडू नका ना. प्रथमेशला आहे ना हे मिरर आहे ना, हे मिरर ह्या टाईपचं मिरर आता जस्ट हवं आहे. आणि ते इथे आम्ही शूट करू शकत नाही, पण तो बोलतो की परेलला आहे, परेलला परत जाऊया करी रोड वरून. आणि मग आम्ही त्याला बोललो की यू सी युअर सेल्फ इन द मिरर. हा लोकेशन वगैरे काहीच बघत नाही, शूट करायचंय ना तिथे बाबा, परमिशन असते. मी शार्प आहे बघा. माझी व्हिडिओ 3 मिलियन गेली इतका मी शार्प. आय डोंट नीड इट. हे कट करणार आहे. हे जे फ्लेक्स केलं ना त्याने ते कट करणार आहे मी. आम्ही काय येडे आहे काय? येडे काय आम्ही? तू तर बोलूच नको भाई. आम्ही रील शूट करतच होतो आणि मला नोटिफिकेशन आलं की 120 व्ह्यूज कम्प्लीट फर्स्ट व्लॉगचे आणि आपल्या चॅनलवर झालेत 50 सबस्क्रायबर्स. कॉंग्रॅच्युलेशन्स प्रथमेश. मस्तच. थँक्यू. ऑल द बेस्ट भाई, ऑल द बेस्ट सगळ्यांना. अजून खूप पुढे जायचंय. 50 काहीच नाहीत, पण ते खूप आहेत आता सध्या तरी. पहिल्याच व्लॉगला एवढं प्रेम दिल्याबद्दल थँक्यू. हे रील शूट करून परत एकदा भेटू. आता ऑलमोस्ट संध्याकाळ होत आली आहे, म्हणजे 7 वाजल्यात आणि आम्ही स्वानंदीला बाय बोलून आलोय गौरी शंकर मध्ये कचोरी आणि समोसा खायला. ओजी मिठाई शॉप परेलवाल्यांना माहिती असलेलं ओजी मिठाई शॉप. आणि इथे कचोरी आणि समोसाच आय गेस मला आवडेल खायला, कारण मी त्या आधी खाल्लाय. काय बोलतो सार्थकला समोसा खायचा आहे. आणि सॉरी स्वानंदी, यू मिस्ड इट. स्वानंदी यू मिस्ड इट भाई. आमचं आहे. हा लहानपणीचा प्रथमेश आहे. ह्या सगळ्या मी जसं तुम्हाला बोललो होतं की प्रथमेश एक आर्टिस्ट आहे आणि या सगळ्या प्रथमेशच्या ड्रॉइंग्स आहेत. इन्स्टावर आहेत त्या ड्रॉइंग. इंस्टाग्रामवर पण आहेत त्याच्या ड्रॉइंग्स. त्याच्या अकाउंट मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल, ते चेकआउट करा. तर आपण दिवसभर फिरून एन्जॉय करून खाऊन पिऊन आलोय परत जिथून आपण सुरुवात केलेली, प्रथमेशच्या घरी. आमचा पाहुणचार करतोय आता परत एकदा. तर कसा वाटला ब्लॉग? अजून काही इम्प्रूव्हमेंट असेल कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि मेन गोष्ट सबस्क्राईब करा. स्वतःलाच कॉंग्रॅच्युलेट करूया की आपले 50 सबस्क्रायबर्स कंप्लीट झाले. लवकरच 1 मिलियन होतील. तर बाय.
आता आम्ही एडिटिंगला बसू, जी दिवसभर रील शूट केली आणि हा ब्लॉग शूट केला. सिटी लाईट्स बघा, त्या डेला लाईट्स होत्या, आता सिटी लाईट्स बघा. आता सिटी लाईट्स बघा आणि काय नाही. बाय.